नियंत्रित करतोय. नाही, तो ठरूनच आला होता आधीच. अनिकेत कोळी या प्लेअर द मॅचचा पुरस्कार त्यांना देण्यात येईल. 14 चेंडू 41 धावा, 4 षटकार आणि 2 चौकार त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाले होते. आज अनिकेत मला काहीतरी वेगळ्याच आविर्भावामध्ये पाहायला मिळाला, वेगळ्याच अंदाजामध्ये पाहायला मिळाली त्याची बॅटिंग. 4 आकर्षक षटकार त्याने ठोकले होते. क्लासिकल अंदाजामध्ये त्याने फलंदाजी केली. हा पुरस्कार देण्यात येतोय अनिकेत कोळी यांना प्लेअर द मॅच. वेल प्लेड अनिकेत अँड कॉंग्रॅच्युलेशन. अनिकेत, प्रथमतः काही जास्तीचे प्रश्न नाही. खरं तर गेले अनेक वर्षाचं प्रदर्शन सातत्याने यावर्षी मी ऐकलं प्रॅक्टिस जास्तीची करतोयस तू. काय म्हणशील तुझ्या इनिंग बद्दल? कायच नाही म्हणणार, प्रॅक्टिस चालू आहे आणि न्यू जे यंगस्टर्स आलेत त्यांना चान्स द्यायचा प्रयत्न आहे आता. यंगस्टरला संधी देतोय, परंतु अनिकेत देखील जास्तीचा बोलत नाही. या मॅचकडे वळूयात. सामन्याकडे महत्वाचा सामना दुत्तू माने त्याच्या अगेन्स्ट गव्हाण खेळत असताना पाहायला मिळेल. परंतु या पण आवाजामध्ये बदल करूयात. आवाज ऐकूयात. अतिजी पाटील सर यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांचा आवाज सातत्याने आणि या विभागामध्येच नव्हे तर सातत्याने रायगडामध्ये आवाज दुमदुमतोय, या अतिजी पाटील सर यांचा आवाज ऐकू. थँक्यू. निवडलं आणि टेनिस क्रिकेटमध्ये आल्या आल्या उरण प्रीमियर लीग असेल, रायगड प्रीमियर लीग असेल, अशा मोठ्या स्पर्धांमध्ये आपल्या नावाची छाप सोडली. सुरुवातीच्या कालखंडामध्ये रायगड लेदरबॉल क्रिकेटमध्ये देखील तो मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला आणि तदनंतर रायगड प्रीमियर लीगच्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील तो मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला. असा उरणच्या क्रिकेटची आण बाण शान टाकीगावचा अर्थात चैतन्य पाटील, एकदा जोरदार टाळ्याने आपण त्याला हा सन्मान समर्पित करूया. टेनिस क्रिकेटचा हा उगवता तारा आणि येणाऱ्या आगामी काळामध्ये चैतन्य पाटील हा देखील तुम्हाला अखादी देशामध्ये खेळताना दिसेल. आपल्या वतीनं एकदा जोरदार टाळ्याने आपण त्याला शुभेच्छा देऊया आणि हा सन्मान त्यांना समर्पित करूया. खूप खूप धन्यवाद आणि खूप साऱ्या शुभेच्छा. चैतन्य, तुझ्या खेळीचा आनंद आम्हाला देखील मैदानाच्या बाहेर घेता येतो, त्यामुळे निश्चितपणे चैतन्याला खूप साऱ्या शुभेच्छा आगामी काळासाठी. आपण पाहतोय प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये दुतुम संघाचे पॅकर्स तथा या स्पर्धेकडा ज्यांनी एक योग्य सहकार्य केलेले आहे, चेंडूच्या माध्यमातून ज्यांना आम्हाला सहकार्य केलेलं आहे, असे नवीनदादा हळदणकर यांचं या ठिकाणी शुभ आगमन आहे. त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी केला जाईल. मी नवीन दादांना विनंती करतोय की आपण सन्मानाचा स्वीकार करावा. या स्पर्धेकरता लागणारे सर्व चेंडू जे आहेत त्यांच्या वतीने प्रोव्हाइड केलेले आहेत आणि तदनंतर दुतुम संघासाठी त्यांचं पॅकिंग देखील आहे, तर त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातो आहे. रायगड एक्सप्रेस सुधीर दादा यांच्या नावानं भरवली जाणारी ही स्पर्धा, त्यांच्या स्मृतीला उजाळा देणारी ही स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये नवीन दादा हळदणकर यांचा होणारा सन्मान आपण पाहतोय. चला नेक्स्ट मॅच या ठिकाणी सुरू होईल. तद्वर एक छोटा गीत आपण डीजेला या ठिकाणी देऊया संधी. ऐकूया सुंदर असं गीत.
आपण पाहतोय या मंचकावर त्यांचा देखील सन्मान या प्रतियोगितेच्या निमित्ताने या ठिकाणी केला जाईल. तो चलते मैदान के अंदर जहां पर रायगढ़ एक्सप्रेस सुधीर तांडे ट्रॉफी 2025 का एक शानदार कारवा यहाँ पर चलता हुआ, ये दौर चलता हुआ, ये सेकंड क्वार्टर फाइनल का मुकाबला दुतुम बनाम गवान के बीच 4 ओवरों का। अगली बॉल इस बीच आड़े हाथ से खेलने का प्रयास किया था, गिल्लियों को उड़ाया गेंदबाज ने, नीलीश ठाकुर मैदान से वापस आते हुए पंकजदादा म्हात्रे जरीमरी ढाबा एक फेमस ढाबा, त्या ढाब्याचे ओनर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतोय की आपण सन्मानाचा स्वीकार करावा. खर तर व्यावसायिक क्षेत्रामध्ये ढाबे किंवा हॉटेल लाईन्स ही फक्त आपल्या साऊथ मधून आलेल्या अण्णा लोकांचे असायचे, पण अलीकडच्या काळामध्ये आता ढाब्यांवर आपल्या आगरी कोळी कराडी समाजाचं देखील वास्तव्य पाहायला मिळते आणि या क्षेत्रामध्ये देखील आपल्या आगरी कोळी कराडी लोक स्वतःच्या हॉटेल लाईन्स मध्ये आपली स्वतःची ओळख निर्माण करतात. त्यापैकी आमच्या हे दादा यांचा हा होणारा सन्मान आपण पाहतोय. तदनंतर अभिषेक पाटील आमच्या टाकी गावचे या ठिकाणी उपस्थित आहेत, आमचे सहकारी. त्यांचं देखील शुभ आगमन या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी होत आहे. त्यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी करतोय. त्यांना विनंती आहे की आपण सन्मानाचा स्वीकार करावा. मान्यवरांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान आपण पाहतोय. टाकी गावच्या आमच्या एका सहकार्याचा होणारा सन्मान. खर तर आज दिवसभरामध्ये मान्यवरांची रेलचेल पाहायला मिळाली. असं म्हणतात की गेस्ट इज गॉड, पाहुणे हे देवा समान असतात आणि आपल्या संस्कृतीमध्ये आलेल्या प्रत्येक मान्यवराचं आदरातिथ्य सन्मान करणे ही आपली संस्कृती परंपरा आणि त्या परंपरेनुसार आज या ट्रॉफीमध्ये या आयोजनामध्ये प्रत्येकाला सन्मान हा समर्पित केला जातोय. तो चलते हैं मैदान के अंदर जहां पर एक शानदार मुकाबला गवान बीच दुतुम के इन दोनों टीमों के बीच एक शानदार मुकाबला होगा. बिग बैटल पहला ओवर यहाँ पर शुरू होता हुआ. पहले ओवर में लगभग देखा जाए तो अब तक 4 गेंदों का खेल यहाँ पर समाप्त होता हुआ. 4 गेंदों में 8 रन स्कोर बोर्ड के ऊपर, 1 विकेट के नुकसान के साथ आउट होने वाले बल्लेबाज नीलेश ठाकुर, जो कि स्ट्राइक एंड के ऊपर परेश. फुल टॉस बॉल थी, दिशा देने का कार्य किया, गेंद गई बैकवर्ड सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए. ठीक ठाक चल रहा था, उसी बीच एक खराब बॉल थी, उस गेंद को खाली दिशा देने का कार्य किया. जूनियर कृष्णा सातपुते नाम से जाने जाने वाली ये खिलाड़ी, काफी वैभवशाली ये खिलाड़ी है, बड़ी प्रतियोगिता का बड़ा दिग्गज खिलाड़ी. इस बीच पूरी तरह से झोंक दिया था अपने खुद को, रनआउट की संभावना थी वहां पर. एक ही गेंद के ऊपर 2 बड़े प्रयास हुए, एक बल्लेबाज का, दूसरा था गेंदबाज का. ओवर नंबर 1 यहां पर समाप्त होता हुआ. एक ओवर के बाद कुल मिलाकर टोटल रन संख्या देखी जाए तो 13 रन 1 विकेट के नुकसान के साथ ये स्थिति बनी हुई है दुतुम टीम के लिए. दुतुम टीम के लिए 2 खिलाड़ी मैदान के अंदर यहाँ पर देखे जा सकते हैं. एक छोर सिद्धेश है और दूसरी छोर परेश. पहला ओवर पूरा किया था गेंदबाज अलंकार ने. 4 ओवरों का ये मुकाबला होगा. दोनों टीमें आपस में कई मर्तबा क्रिकेट खेल चुकी है, लेकिन आज का दिन किसका होगा, आज के दिन का खेल किसका होगा और ये ट्रॉफी के लिए एक और कदम आगे कौन सी टीम बढ़ाएगी. कई चंद मिनटों के बाद हमारे सामने नतीजे आने वाले हैं. अब तक फिलहाल देखा जाए तो एक ओवर का खेल समाप्त होता हुआ. नए गेंदबाज का चयन किया जाएगा. नए गेंदबाज हमारे सामने आते हुए विनय कोहली.
इस ओवर की पहली बॉल ओवर पिच बॉल थी, पूरी तरह से ताकत को झोंका था और गेंद गई सीमा रेखा के बाहर, लगभग काफी दूरी तय करती हुई सीमा रेखा के बाहर 6 रनों की। हमारे जीवन में अलग अलग भूमिका दी है, किसी को छोटा काम करने के लिए भेजा है, किसी को बड़ा काम करने के लिए भेजा है। परेश ठाकुर बड़े मैच के खिलाड़ी है और बड़े बड़े छक्के लगाते हुए, बड़े स्ट्रोक लगाते हुए इस गेंदबाज के ऊपर आक्रमण जारी है, लेकिन क्या कमबैक कर पाएंगे? अगली बॉल खोद कर निकाला, स्ट्रेट टू द बॉलर, साइड स्क्रीन के ऊपर से जाता हुआ ये एक और छक्का आता हुआ, बेहतरीन बल्लेबाजी। छक्का, बैक टू बैक छक्के आते हुए अब यहां से गेंदबाज के ऊपर, सिर के ऊपर और मन के ऊपर भी बड़ा दबाव मंडराता हुआ। विनय कोहली के ऊपर आक्रमण जारी। इस बीच इट्स अ परफेक्ट यॉर्कर, अच्छी बॉल थी, अच्छा कमबैक था, गुड यॉर्कर कहा जाएगा क्योंकि परे जैसे बल्लेबाज को खड़े किया इस गेंद ने। गेंदबाज का नाम है विनय कोहली। अच्छी वापसी, ऐसी वापसी की आवश्यकता रहेगी गवान टीम के लिए। जितने देरी तक सिद्धेश और परेश ये जोड़ी मैदान के अंदर रहेगी ना, काफी तकलीफें हो सकती है गवान टीम के लिए। अगली बॉल फुल टॉस बॉल थी, ताकत को पूरी तरह से इस्तेमाल किया, प्रॉपर टाइमिंग और गेंद गई डीप मिड विकेट के बाहर, एक और छक्का। बिल्कुल तालियों की गूंज सुनाई देती हुई क्यों ना गूंजे, क्योंकि परेश यहां पर पूरी तरह से गेंदबाज के ऊपर हावी होते हुए। अगली बॉल इस बीच फंसाया है अपने जाल में, गेंद गेंद नहीं नहीं बिल्कुल नहीं, मौका नहीं बन पाया। ऐसा लगा था कि गेंद के पास खिलाड़ी पहुंच पाएंगे, लेकिन नो मैन्स लैंड में यहाँ पर कोई खिलाड़ी मौजूद नहीं था। एक सिंगल लेने का मौका बना, सिंगल के साथ बढ़ता हुआ स्कोर, टोटल स्कोर मूव्स ऑन 32 रन स्कोर बोर्ड के ऊपर। एक ही खिलाड़ी का नुकसान अब तक दुतुम टीम के लिए हुआ है। शानदार खेल चलता हुआ दोनों टीमों के बीच, लेकिन जिस तरह पिछले मुकाबले में गवान टीम ने भी रन बनाए थे, 73 रन बनाए थे, साई जैसी टीम को हराया था। इस बीच ओवर पिच स्लॉट में गेंद को फेंका लॉन्ग ऑन के प्लॉट में, यह गेंद गई सीमा रेखा के बाहर, एक और छक्का आता हुआ। बात जो थे बल्लेबाज के कमजोरी को नहीं पहचान पाए, सामने सामने जितने तेजी से फेंका ना, उन्हीं गेंदों के ऊपर छक्के आए हैं, यानी कि पूरी तरह से अनुभव का इस्तेमाल नहीं हुआ इस स्पेल में। काफी मार गिरी, लगभग 4 छक्के इस ओवर में खाए हैं। लगभग 2 ओवर का खेल समाप्त होता हुआ और 2 ओवर में रनों को देखा जाए
38 रन स्कोर बोर्ड के ऊपर आते हुए 19 की गति के साथ हर एक ओवर में रन बनते हुए हैं। यह है धूतुम टीम, असली पहचान नाम है परेश ठाकुर और उनका साथ निभाते हुए सिद्धेश। 8 गेंदों में 25 रनों का योगदान अब तक परेश ठाकुर ने दिया है, उनका साथ निभाते हुए हैं सिद्धेश। 3 गेंदों में 13 रनों का योगदान, एक अपनी मिसाल पहचान बनाते हुए। हालांकि पूरे टेनिस क्रिकेट विश्व में परेश ने अपने नाम की पहचान बनाई है। काम ऐसा करूं कि नाम बन जाए, नाम ऐसा करूं कि खुद की पहचान बन जाए, पहचान ऐसी बनाओ कि खुद सलमान खान भी परेशान हो जाए। उसी प्रकार की पहचान टेनिस बॉल क्रिकेट विश्व में यहां पर बनाते हुए परेश ठाकुर। इस बार कोशिश की थी, जजमेंट शायद गलत था परेश का। ऐसे गेंदों को नहीं छोड़ते, एक्स्ट्रा कवर उनकी पसंदीदा जगह भी है। अगर वाइड यॉर्कर आती है तो एक्स्ट्रा कवर में छक्का लगाने की कोशिश उनकी रहती है, लेकिन इस बार जजमेंट से चूके दूर से खेलने का प्रयास छोड़ दिए। ऐसा लगा था उन्हें कि वाइड बॉल रहेगी, लेकिन बिल्कुल अंपायर की नजरें जो है वो बिल्कुल सटीक थी। डॉट बॉल, अगली बॉल। इस बार ओवर पिच, वाइडिश मिड ऑन में वहां पर खिलाड़ी मौजूद है। 1 रन तेजी के साथ भागकर पूरा किया, दूसरे रन की कोशिश और देखते ही दूसरा रन भी आसानी के साथ पूरा। हालांकि सिद्धेश ने शुरुआत में मना कर दिया था रन लेने से, अंत में परेश जानबूझकर भागे और उस रन को पूरा किया। 2 रनों के बदौलत टोटल स्कोर बढ़ता हुआ 40 रन स्कोर बोर्ड के ऊपर। गबान बीच धूतुम, यह संघर्ष चलता हुआ, बिग बैटल, अगली बॉल। इस बीच बिल्कुल सामने को गेंद को फेंका था, गेंद गई सीमा रेखा के बाहर, एक और छक्का आता हुआ। यह है परेश ठाकुर का कारनामा, नाम है ठाकुर और परेश, ये दोनों ब्रांड और ब्रांड के तहत मैदान के अंदर खेलते हुए छक्का। लगातार छक्कों की घड़ी, इस बार खोद कर निकाला है, काफी दूर पीछे चले गए थे, अच्छी फील्डिंग वहां पर, तालियां बजनी चाहिए। खिलाड़ी थे अनिकेत, जो पिछले मैच के मैन ऑफ द मैच रहे थे, शानदार बल्लेबाजी भी की थी। 100%, 100% अपना डेडिकेट करते हुए अनिकेत अपने टीम के लिए, चाहे वो फील्डिंग हो चाहे वो बैटिंग हो। उन्होंने कहा था कि नए खिलाड़ी को हम तैयार कर रहे हैं, तो भी होना चाहिए। लेकिन आजकल के क्रिकेट में देखा जाए तो ये फर्क नजर आता है। टोटल स्कोर देखा जाए 47 रन, 47 रन, लॉस ऑफ 1 विकेट। अगली बॉल, इस बार शॉट ऑफ पुल किया है, हवा में बॉल, गेंद के नीचे खिलाड़ी थे, गलती की वहां पर मंथन ने और गेंद गई सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए। मंथन को अब मंथन करना पड़ेगा, ये जानबूझकर छोड़े गए 4 रन हैं, गलती की थी वहां पर। फुल टॉस बॉल, कोई खिलाड़ी मौजूद नहीं, बैक पर स्क्वायर लेग के बीच एक और बैक टू बैक दूसरा चबा आता हुआ। इसके कंधों के ऊपर यह जिम्मेदारी होगी। 12 गेंदों में 34 रनों का अब तक योगदान परेश ने दिया है और उनके साथ चलते हुए सिद्धेश का भी अच्छा योगदान चलता हुआ। 5 गेंदों में 21 रन बनाए हैं सिद्धेश ने। हालांकि एक समय था जब एक एक मुकाबले में 2 से 3 छक्के नजर आते थे, अब समय बदल चुका है। 7, 8, 9, 10 छक्के एक एक मुकाबले में देखने का मौका बनता है। उसका कारण
ये भी है कि गेंद की बदली हुई क्वालिटी। इस बीच शॉट अप पुल बैकवर्ड स्क्वायर लेग के ऊपर से उठाया, गेंद गई सीमा रेखा के बाहर। अब तक नतीजे हमारे सामने नहीं है, लेकिन गेंद गई 4 रनों के लिए। मैदान के ऊपर परेश और सिद्धेश की ये बुलेट ट्रेन चलती हुई काफी गति के साथ रन बनाते हुए 59 रन स्कोर बोर्ड के ऊपर अब तक लगते हुए। अब तक देखा जाए तो 5 गेंदों का खेल अब तक आना बाकी है। यहां से अगर 10 भी रन बनाते हैं तो सामने एक बड़ा लक्ष्य आ सकता है। 70 रनों वाला लक्ष्य आ सकता है, आने की संभावना ज्यादा है। अगली बॉल इस बार ओ हो तालियां बजनी चाहिए। परेश ठाकुर ऑन फायर, काफी खूबसूरत बल्लेबाजी चलती हुई, लगातार चौवे और छक्के गिरते हुए इस मैदान के ऊपर आतिशबाजी। गवान टीम पूरी तरह से बैकफुट के ऊपर, हवा में बॉल, गेंद के नीचे खिलाड़ी, बिल्कुल बिल्कुल गलती की है। दूसरे रन के लिए कोशिश और दोनों रन भी आसानी के साथ। कभी कभार ऐसा होता है कि मेहनत ज्यादा होती है लेकिन सफलता नहीं लगती, कभी कभी ऐसा होता है कि मेहनत कम होती है लेकिन सफलता हाथ लगती है। 12वें खिलाड़ी मैदान के अंदर जाएंगे पूरी तरह से थकान महसूस करते हुए, क्योंकि लगातार क्रिकेट, ग्रामीण स्तर की क्रिकेट, ओपन हाफ की क्रिकेट, कभी वुरन में है, कभी पनवेल में है, कभी थाने में है। लगातार क्रिकेट से एक थकान हर एक खिलाड़ी के सिर पर आती है, शरीर भी पूरी तरह से थक जाता है, क्योंकि शरीर है भाई। टोटल स्कोर 2 रनों के साथ आता हुआ स्कोर बोर्ड के ऊपर 67 रन, 67 रन बन चुके हैं। अब तक देखा जाए तो अब 3 गेंदों का खेल बाकी है। क्या अपना निजी को स्कोर 50 बना पाएंगे परेश ठाकुर? 50 के स्कोर के सामने आते हुए बढ़िया पारी खेलते हुए अपने टीम के लिए। अगली बॉल इस बार खोद कर निकाला है, लॉन्ग ऑफ के ऊपर, वहां पर खिलाड़ी अपने निजी स्कोर 46 के ऊपर, परेश ठाकुर लौटते हुए डगआउट में। तालियां बजनी चाहिए परेश ठाकुर ने जिस प्रकार एक पारी खेली है, 46 रनों का योगदान दिया, बेहतरीन शानदार पारी चलती हुई अपने टीम के लिए। हालांकि यहां पर उनके पारी को ब्रेक लगा इस गेंदबाज ने, शानदार कैच को पूरा किया था। नए खिलाड़ी मैदान के अंदर जाते हुए प्रणीत। 2 गेंदों का खेल अब तक बाकी है, कितने रन बना सकती है यहां से दुतुम टीम? 67 रन यहां पर स्कोर बोर्ड के ऊपर, 2 गेंदे और शेष बाकी हैं। रेस ट्रॉफी, रायगढ़ एक्सप्रेस सुधीर टांडे ट्रॉफी 2025 का शानदार चलता हुआ यह कारवां सुबह के सत्र में यहां पर मेहमान नवाजी हुई, जिनके शुभ हाथों से इस मैच का उद्घाटन हुआ। अब चलता हुआ बड़ा मुकाबला। इस बीच स्टॉपेज, हवा में बॉल, क्या गेंद के पास नहीं, कोशिश नहीं की वहां पर किसी भी खिलाड़ी ने। एक सिंगल के ऊपर मुकम्मल करते हुए, सिंगल के साथ बढ़ता हुआ स्कोर 68 रन स्कोर बोर्ड के ऊपर। अंतिम गेंद इस पड़ाव की, लास्ट बॉल दिस इनिंग्स। गेंदबाज मंथन, सिद्धेश क्या एक बड़ा स्ट्रोक लगा पाएंगे, या फिर मंथन ने जिस प्रकार पिछले 2 गेंदों में कमबैक किया है उसके ऊपर एक बार फिर अंतिम गेंद भी डाल पाएंगे? अंतिम बॉल इस बार जगह बनाई थी बल्लेबाज ने, शरीर के ऊपर गेंद आती हुई लेग बाइज के माध्यम से एक और रन जुड़ता हुआ
1 रन के साथ बने हैं 69 रन। लक्ष्य रखा है 70 रनों का, यानी कि धुतुम टीम की बात करें तो सबसे सफल बल्लेबाज थे परेश ठाकुर, जिन्होंने 46 रनों का योगदान दिया, जिनमें 5 छक्के और 2 चौके लगाए थे। उनका साथ निभाया था सिद्धेश ठाकुर ने, एक शानदार पारी खेली। उसके बाद आए प्रणीत, कोई योगदान नहीं दे पाए, हालांकि 1 रन जरूर बनाया। कुल मिलाकर 4 ओवरों का खेल यहाँ पर समाप्त होता है। 24 गेंदों में 69 रन, 70 रनों का टारगेट, एक बड़ा लक्ष्य यहाँ पर रखा है। क्या इस बड़े लक्ष्य को हासिल कर पाएंगे गवान की टीम? गवान टीम की बात करें तो उनके पास भी कई दिग्गज खिलाड़ी है, कई बड़े बड़े नाम उनकी टीम में शुमार है, लेकिन ऐसे हालात में प्रणीत जैसे धाकड़ गेंदबाज का सामना भी करना पड़ सकता है गवान टीम को। चलते हैं, क्या होगा आने वाले समय में सुनेंगे। मराठी की दुनिया में चलेंगे, आवाज सुनेंगे जयेश भोसले सर की ओर। अतिजी पाटील सर यांचा आवाज तुम्ही पूर्वार्धामध्ये ऐकत होता. 70चा करायचा पाठलाग, 70 रनचं टार्गेट या सामन्यामध्ये सेट झालेलं पाहायला मिळत आहे. पूर्वार्धामध्ये बनवल्या गेल्या त्या 69 धावा, याचं कारण होतं ते परेश ठाकूर एकमात्र फलंदाज, ज्याच्या बॅटमधून एकंदरीत 46 धावा. धावांची खेळी त्याने साकारली होती. 5 षटकार 2 चौकार आणि या जोरावरती संघाने एक विशाल काय असं लक्ष उभं केलेलं आहे. परंतु या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी अनिकेत कोळी, कुणाल कोळी दोन्ही बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होत असताना आपण पाहत आहोत. दोन्ही आघाडीचे फलंदाज मैदानाच्या दिशेने निघालेत. एक मोठा लक्षाचा पाठलाग करायचा इरादे किती मोठे आहेत या खेळाडूंचे पाहावा लागेल. हार जीत ही लपंडावर, जिद्द राहू दे म्हणे जिंकायची पुन्हा, अडवतील ही लाख वादळे, सिद्ध होणी उजळायचे पुन्हा. मैदानाच्या आतमध्ये कुणाल कोळी, अनिकेत कोळी ही जोडी दाखल होत असताना आपण पाहतोय. दोन्ही फलंदाज मैदानाच्या दिशेने आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहत आहोत. पुन्हा एकदा तमाम क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत. रायगड एक्सप्रेस सर सुधीर तांडेल चषक झस्कार 2025 मध्ये दर्जेदार क्रिकेटची पर्वणी आज आपण पाहत आहोत. सर सुधीर तांडेल यांच्या चिरंजीवांनी पाहिलेलं, सार सुधीर तांडेल यांनी पाहिलेलं हे स्वप्न आज सत्यात उतरत आहे. आज सार्थलाही आपण एक गोलंदाज म्हणून पाहत आहोत. खरं तर येणारा झस्कार गावचं एक भविष्य म्हणून त्याच्याकडे पाहिलं जाय. वय कमी आहे, थोडं शिक्षण घेतोय तो, परंतु गोलंदाज म्हणून त्याच्याकडे एक आशेचे किरण म्हणून पाहिलं जाय. बाबांच्या पावलावरती पाऊल त्याने टाकावं, त्यासाठी शुभेच्छा. चला, आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये अनिकेत आणि कुणाल आपण पाहत आहोत. स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतो अनिकेत कोळी, मागील मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा हकदार तो राहिला होता. तर पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्क मध्ये रणजित ठाकूर. एका बाजूला ठाकूर तर एका बाजूला कोळी. पहिला बॉल, सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू खोलात टाकला, मात्र इथे स्क्वेअर ड्रॉई करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला होता. फ्रंट लेग पुढे आणला, ड्रायव्हिंग लेनवरचा बॉल होता. वाईड यॉर्कर तो मात्र पाहायला मिळाला. बॅटची जमिनीला घर्षण होत असताना आपण पाहिलं. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेला हेलिकॉप्टर, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, डाऊन द ग्राउंड ओव्हर दी बॉलर हेड, षटकार.
हेलिकॉप्टर आणि तोही डाऊन द ग्राउंड. छोट्या चणीचा असला तरी मैदानाच्या आतमध्ये आकर्षक आणि बेदरकार फटक्यांसाठी तो जाणला जातो. हा बॉल उजव्या शीच्या बाहेर, मिड ऑफला क्षेत्ररक्षक, धाव मिळणार नाही. 38 सर्कलच्या आतमध्ये परेशला आपण पाहतोय. खरं तर 38 सर्कलच्या बाहेर नेहमी त्याला पाहायच्या शोल्डर इंजुरी नंतर तो सातत्याने 38 सर्कल मध्ये पाहायला मिळतो. उजव्या शीच्या बाहेर हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. एक केरी धाव इथून प्राप्त होईल. 7 बनला, 70चा पाठलाग करायचा आहे. तिथे अजूनही 63ची आवश्यकता आहे. पहिले एकंदरीत 4 चेंडूचा खेळ संपलेला पाहायला मिळाला. 2 डॉट बॉल, 1 सिंगल, 1 षटकार. एक पृथक्करण या षटकाचा आपण पाहत आहोत. प्रणित ठाकूर फ्रंट लाईन गोलंदाज आहे. आघाडीचा द्रुतगती गोलंदाज त्याच्याकडे पाहिलं जातं. गतिमान, गतिशाली आणि वेगवान गोलंदाजी तो करतोय. यावेळेचा फटका काही काळ फसला होता. क्षेत्ररक्षक दूर आहे. धावा निश्चित मिळतील. एक धाव कंप्लीट झाली. दुहेरीचा प्रयत्न, सेकंड रन इथून कंप्लीट होत असताना पाहायला मिळते. रणनीती फलंदाजांनाही करावी लागते. कोणत्या गोलंदाजांवरती आक्रमण करायची आहेत, कोणत्या गोलंदाजाला टार्गेट करायचं याचा विचार इथे निश्चित करावा लागणार आहे दोन्ही फलंदाजांना. आणि त्या रीतीनेच फटकेबाजी करावी लागेल. डबल आल्यात संघाची धावसंख्या 9 धावा फलकावरती आहे. 61ची अजूनही गरज या सामन्यामध्ये राहिली आहे. कुणाल कोळी स्ट्राईक वरती पाहायला मिळतो. पुढचा बॉल यावेळेला गुडले स्पॉट वरून रायझिंग होत्या. चेंडू थेट यष्टीरक्षकाचा वेध घेईल. डॉट बॉल आलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 9 धावा फलकावरती आहेत. येणाऱ्या 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. 4 षटकांच्या मॅच मध्ये 61ची गरज. 18 चेंडू 61ची आवश्यकता आहे. एक ब्रेक घेऊया, डीजे ब्रेक घेऊयात. एक मधुर संगीत ऐकू. आरपी जसकार संघ तयार व्हा. चला नेक्स्ट मॅच लगेचच पुढचा सामना खेळवला जाणार आहे. आरपी जसकार संघाचंही लक्ष वेधत की आपण देखील तयार व्हा. लवकरात लवकर येऊन आपण आपली संघ बांधणी आणि अगदी त्याच वेळेला संघाचा फौज फाटा सुसज्जित करा, जेणेकरून पुढचा सामना लवकरात लवकर खेळवला जाईल. गोलंदाजी मार्क मध्ये फेरबदल. सिद्धेश ठाकूर लोअर फुल टोज होता. उजव्या शीच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. डायरेक्ट हिटचा प्रयत्न, सिंगल आली आहे. केवळ एकेरी धाव. सिंगल येत असताना पाहायला मिळते. एकेरी धाव येत असताना पाहायला मिळेल. एकेरीच्या मदतीने 10 धावा फलकावरती पाहायला मिळतात. सिद्धेशने अफलातून खेळ केला होता. 1 षटकार, 3 चौकार त्याच्याही बॅटमधून येत असताना पाहायला मिळाला होता. पूर्वार्धामध्ये त्याने 19 धावांची खेळी केली होती. एकंदरीत 5 बॉल त्याने फेस केले होते. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. कमी गतीचा होता. यावेळेला लॉफ केला. ऑन साइडला दे धक्का आणि घे चक्का. ठोकलाय षटकार. आदरणीय विक्रांतजी ठाकूर साहेब आणि मणिजी मडवी साहेब यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपले हार्दिक स्वागत. षटकार आलाय. कुणाल कोळी मैदानाच्या आतमध्ये इथे षटकार तो ठोकतोय. पुढचा बॉल याही वेळेला फ्लॅट पॅरल. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. परेश ठाकूरने झेल टिपला. तुमचा चीता त्याने झेल टिपला. धक्का क्रमांक पहिला. कुणाल कोळी बाद. संघाला आपण पाहत आहोत. न्यू यंगस्टार गव्हाण हा संघ खेळतोय. मैदानाच्या आतमध्ये अलंकार कोळी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी दाखल होत असताना पाहायला मिळेल. इनॅट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती तो बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. एका बाजूला सिद्धेश ठाकूरला आपण गोलंदाजी करताना पाहायला मिळते. विकेट मिळाली आहे. पुढच्याच बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा मोह कुणाल कोळीला आवरता आला नाही. किंबहुना त्याला तेच फटकेबाजी करायची आहे. 70चा पाठलाग करत असताना ही फटकेबाजी हवीच. तो फटका खेळला होता, परंतु तो प्रॉमिसिंग नव्हता. मोठा फटका किंबहुना हवेत खेळला नाही. याच कारणास्तव क्षेत्ररक्षकाला शोधलं त्याने.
पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्क मध्ये पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. यावेळेला बॅटची लिडिंग एज, सॉफ्ट डिसमिसल. अलंकार कोळी बॅटिंग साठी आला आणि अलंकार कोळी गेला देखील. दोन कोळी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळेल. आणखीन एक धक्का लागला. अलंकार मोठ्या फटक्याच्या शोधामध्येच तो गेला होता. तो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्नही त्याने केला. बॅटची लिडिंग एज घेतली. सॉफ्ट डिसमिसल. 2 बॉलवरती 2 विकेट आल्यात. हॅट्रिकचा बॉल. आज या स्पर्धेमध्ये आपण निर्धाव षटक देखील पाहायला मिळालं. पहिलं निर्धाव षटक या स्पर्धेमध्ये मनीष ठाकूरने हाताळलेला आपण पाहिलं होतं. आरपी जस्करचा गोलंदाज ज्याने मात्र शेवटचं षटक हे निर्धाव टाकलं. मिडॉन ओव्हर आली परंतु विकेट हॅट्रिक पाहायला मिळाली नाही. अर्ध शतकापासून आपण वंचित आहोत, परंतु इथे विकेट हॅट्रिक पाहायला मिळणार का? प्रेक्षक वर्ग आस लावून बसलाय. पुढचा बॉल. हॅट्रिकचा चेंडू होता. ऑन साइडला केला. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलंय. ऑन इज अ हिप. इथे खराब क्षेत्ररक्षण होत आहे. रन्स मिळतील या बॉलवरती 4. चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. आला चौकार. वीस धावा धावफलकावरती आहे. 70चा पाठलाग पडण्याची आवश्यकता. 13 बॉलचा खेळ शेष. यावेळेला बॅटची लिडिंग एज. कॉट बिहाइंड विकेट. 1 मोर विकेट डाऊन. आणखीन एक धक्का. आणखीन एक फलंदाज बाद. मध्ये 20 बनल्यात आणि 12 बॉल मध्ये आता 50 हव्यात. विजयासाठी 50ची गरज. परेश ठाकूर गोलंदाजी मार्क वरती. फिरकीचा जादूगार, पाच वेळेला उत्कृष्ट फिरकीपटू आणि फलंदाजीसाठी कणखररित्या तो जाणला जातो. अनिकेत कोळी स्ट्रायकिंग वरती या संघाचं एक आशेचे किरण. पहिलाच बॉल आडव्या बॅटने चेंडू सीमारेषेच्या दिशेने येतोय. हा खणखणी दर्जेदार षटकार. नका आणि अनिकेत कोळीला तुम्ही हलक्यात घेऊ नका. तो खेळाडू हलक्यात घेण्यासारखा नाहीये. मैदानाच्या आतमध्ये तुटून पडलाय. षटकार आला त्याच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या 26 बनली आहे. 44 ची आवश्यकता. 11 चेंडूचा खेळ शेष. यावेळेला ऑन साइडला उंच 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 आणि तितकाच लांब 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 षटकार. भाऊशी पंगा डबल बार. चौकात चौकात गोळीबार. 2 बॉल वरती गोळीबारच केले. ऑन साइडला षटकार आले दोन्ही. मॅचला कलाटणी दिली. 38 ची आवश्यकता. इथे राहिली आहे 10 बॉल आणि 38 ची आवश्यकता या सामन्यामध्ये पाहायला मिळते. परेश वरती हल्ले चढवलेत. परेशने धावा गोळा केल्यात. आता त्याला धुलाई करण्यात येत आहे. डिटर्जंटचा वापर नाही केला. फुलातला बॉल. इथे काही अंशी लिडिंग एज घेतली होती. क्षेत्ररक्षक पोहोचेल. सिंगल मिळेल. इथे फेकी तर झालीये परंतु रनआउटच्या स्वरूपामध्ये अनिकेत. जिथे मात्र नॉन स्ट्रायकिंग वरती अमर कोळी बाद.
सनी कोळी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळेल. 6व्या क्रमांकावरती आलाय. सरप्राइझिंग गोष्ट ही राहिली आहे ना, की सनी कोळी मागील मॅच मध्ये ओपनिंग साठी आला होता आणि या मॅच मध्ये त्याला 6व्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी इथे इन्व्हाइट करण्यात येत असताना पाहायला मिळत आहे. खरं तर या गोष्टी कुठे ना कुठेतरी आपण म्हणतो ना, की आपल्या संघातील प्रमुख धारकांशी चर्चा केल्यानंतर एक व्यापक असा निर्णय येत असताना पाहायला मिळतो आणि तो इथे घेतलेला आहे. प्रमुख भागधारकांशी चर्चा केल्यानंतर सनीला 6व्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी इन्व्हाइट करण्यात आली आहे. येणारे चेंडू आता मात्र शेष राहिले ते 9 मध्ये 37ची गरज. 9 चेंडू आणि 37 धाबा. पुढचे 3 बॉल सर्वाधिक महत्वाचे राहणार आहेत, कारण या बॉलवरती मोठा फटका खेळायचा आहे तुम्हाला. त्याच कारणास्तव जर का तुम्ही मॅच मध्ये येऊ शकता. सनी गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळेल. स्ट्राईक वरती सनी आहे गोलंदाजी मार्क वरती. परेश विकेट प्राप्त झाली या षटकातील. पुढे सरसावला होता. डाऊन द ग्राउंड खेळलाय. क्षेत्ररक्षक येतो वेगाने. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. नशिबाची साथ. बॉल फरार. आला चौकार. लगेचच खेळवण्यात येईल. रोहितजी पाटील आणि टीम चला खेळाडू यायला हवेत, कारण पुढचा सामना लगेचच खेळवला जाणार आहे. गोलंदाजीमध्ये शेवटचा आणि अंतिम षटक. निलेश संघाचा कर्णधार, ज्याच्या गोलंदाजी मधली धार आपण सातत्याने पाहिली आहे, तो संघाचा कर्णधार गोलंदाजी मार्क वरती आलाय. 6 बॉल आणि 32ची आवश्यकता आहे. सनी कोळी स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय. त्याचा टान्स, त्याची सध्याची पोझिशन, एक लेदर बॉलचा अनुभव त्याच्याकडे आहे असंच वाटतं. हा बॉल खुला टाकला होता जो डॉटला येणारे 5 बॉल आणि आता मात्र 32ची आवश्यकता. औपचारिकता शेष आहे. जर लिगल डिलिव्हरी झाल्या तर. अनलिगल डिलिव्हरी जर का आल्या तर काहीतरी वेगळं घडेल. इनसाइड आउट. डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. धक्का. आणखीन एक फलंदाज सनी बाद. बत्तीसची आवश्यकता होती. येणारे 4 चेंडूचा खेळ शेष आहे. धावा कोऱ्याने आल्या होत्या. पूर्वार्धामधील धावांचा विचार करावा लागेल, कारण गोलंदाजांवरती गोलंदाज हावी ठरले. मागील मॅच मध्ये समीरने चांगली गोलंदाजी केली होती. त्याच कारण संघामध्ये मॅच मध्ये पकड मजबूत केली. या सामन्यामध्ये धावा वेगाने आल्या. त्याच गोलंदाजांना टार्गेट केलं परेशने. मोठी फटकेबाजी त्याने साकारली आणि त्याच जोरावरती एक विशाल काय लक्ष उभं राहिले. त्या फलकावरती एकेरीच्या मदतीने 39 विजयासाठी अद्याप 31ची गरज. येणारे 3 बॉलचा खेळ इथून शेष आहे. खोलातला बॉल यष्टीरक्षकाचा वेध घेईल. गव्हाण संघ जिथे मात्र आपण पाहिलं तर बॅकफूट वरती आहे. 9-11 भैरवनाथ दुत्तुम संघ विजयाच्या उंबरठ्यावरती येऊन थांबलेला पाहायला मिळतोय. हेलिकॉप्टर. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक दूर आहे. कोणती धाव इथून घेण्यात येत असताना होय, एक सिंगल कंप्लीट झाली आहे. एकेरी घेण्याचा प्रयत्न इथे करण्यात येतोय. पुढचा चेंडू. हाफ ट्रॅकर होता. लिडिंग एज. कॉट बिहाइंड विकेट. यश प्राप्त निलेश ठाकूरला. सामना इथे संपलाय. एक बॉल
कॅच नाही टिपली अर्थात हा जो मात्र डॉट बॉल येत असताना पाहायला मिळेल आणि सामना इथे जिंकला तो अर्थातच 9व्या 11 भैरवनाथ दुतुम संघाने एक मोठ्या फरकाने ही मॅच इथे जिंकली.